दिवशी मी सर्व गुरूंना कोटी कोटी प्रणाम करते। गुरु बिना ज्ञान नाही आणि ज्ञानाबिना जगात सन्मान नाही, म्हणून आपण गुरूंचा आदर केला पाहिजे, त्यांच्या गोष्टीचे पालन केले पाहिजे, ते आपल्याला जे सांगतात ते केले पाहिजे, वेळेवर अभ्यास केला पाहिजे, त्यांना त्रास नाही दिला पाहिजे। आपलं काही चुकलं तर ते आपल्याला समजावून सांगतात। म्हणून म्हणते की गुरु हे लोखंडाचं परीस करतात, म्हणून आपण ना त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे। आज शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरूंना, शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा। मी हा ऑनलाईन क्लास जॉईन होते आणि सर्व शिक्षक खूप छान प्रकारे शिकवतात। काही विद्यार्थ्यांना शिकायचं तर असते, पण त्यांच्या आयुष्यात त्यांना मार्गदर्शक करणारे योग्य शिक्षक नसतात, पण माझ्याजवळ आहे। ऑनलाईन क्लासमध्ये शिकवणारे सर्व शिक्षक खूप छान प्रकारे शिकवतात। सुलक्षणा मॅम हा फिजिक्स विषय शिकवतात, त्या खूप छान प्रकारे सर्व उदाहरणे समजावून सांगतात। दीपिका मॅम हा केमिस्ट्री विषय शिकवतात। काही विद्यार्थ्यांना केमिस्ट्री हा विषय खूप बोरिंग वाटतो, म्हणून त्या अतिशय मजेशीरपणे शिकवतात। तृप्ती मॅम सर्व अवघड गणित, सोपे गणित हे सर्व गणित समजावून सांगतात। आणि मला या ग्रुपमध्ये प्रेमा मॅमनी जॉईन केलं आहे। संगीता मॅम प्रार्थना म्हणजे क्लास सुरू व्हायच्या अगोदर प्रार्थना लावतात आणि ती प्रार्थना ऐकून आमचा मूड खूप फ्रेश होतो आणि मला पूर्ण विश्वास आहे, जर मी हा क्लास 12वीपर्यंत दररोज जर जॉईन झाले तर जे माझ्या मम्माचं स्वप्न आहे की मी IAS ऑफिसर बनावं, ते लवकरच पूर्ण होईल। धन्यवाद। शिक्षक दिनाबद्दल एक कविता ऐकवणार आहे, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। विद्यार्थ्यांना घडविणारा संस्कारांचा घडा, किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला। तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा। आम्ही माती, तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा, चुकलं असतं आमचं, आम्हा मार्ग नवा दाखवा। असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया, चला सर्व वंदूया श्री गुरुराया। धन्यवाद। सगळ्यात पहिले माझ्या डिअर टीचर्सना हॅपी टीचर्स डे। तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं, ज्या गोष्टी आम्हाला जमल्या नाहीत, समजल्या नाहीत, त्या आम्हाला पुन्हा पुन्हा शिकवल्या। आम्ही हसत आणि गमतीशीरपणे खूप छान शिकलो। त्यांनी आम्हाला खूप खोलवर जाऊन शिकवलं, जे आम्हाला कायम लक्षात राहील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवलं। अँड मोस्टली थँक्स फॉर प्रेमा मॅम, शी इज टेकिंग मेनी एफर्ट्स फॉर ऑनलाईन क्लासेस अँड स्टार्टिंग ऑनलाईन क्लासेस फॉर विलेजेस स्टुडंट्स। थँक्स मॅम फॉर युअर हेल्पफुल नेचर अँड युअर काइंडनेस। UK टेम्पल या संस्थेतील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली बनाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली बनाने के लिए। एक शिक्षक भी काफ़ी है, एक शिक्षक भी काफ़ी है बच्चों को स्वर्ग बनाने के लिए, एक शिक्षक भी काफ़ी है बच्चों को स्वर्ग बनाने के लिए। सर्व शिक्षकांना मला असं म्हणावंसं वाटतं की आमच्यासारख्या अशा अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचा 2 तासाचा वेळ काढून एवढं मनापासून शिकवता, ते आम्हाला समजतं। याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही आमच्यासाठी ऑनलाईन क्लास स्टार्ट केलेत। तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे शिकवतात, खूप छान प्रकारे। तुम्ही फक्त शाळेचे सिलेबसच नाही, तर त्या व्यतिरिक्त आपण बाहेर गेल्यावर सर्वांशी कसे वागावेत, कसे बोलावेत, हे सर्व प्रकारे खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला समजून सांगतात। आजकाल कोणी कोणासाठी काय करत नाही, पण तुम्ही आमच्यासाठी ऑनलाईन क्लास स्टार्ट केलेत। प्रेमा मॅम, तुम्हाला तर खूप खूप धन्यवाद। आणि बाकीचे सर्व शिक्षक, तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून आम्हाला शिकवतात। दिवसभरही तुम्ही कष्ट करतात व संध्याकाळीसुद्धा आमच्यासाठी वेळ काढून आम्हाला शिकवतात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। जर हाताच्या रेषा अपूर्ण असेल, लोक म्हणतात जर हाताच्या रेषा अपूर्ण असेल तर भाग्य चांगले नसते, पण डोक्यावर जर शिक्षकांचा हात असेल तर या रेषांची काय जरूरत। आईबाबांनी आम्हाला जीवन दिले, आईबाबांनी आम्हाला जीवन दिले, पण ते जीवन कसे जगावे हे तुम्ही शिकवले, पण ते जीवन कसे जगावे हे तुम्ही शिकवले। आईबाबांनी आमच्याकडे किंचित
स्वार्थीपणाने पाहिले, आईबाबांनी आमच्याकडे किंचित स्वार्थीपणाने पाहिले, पण तुम्ही आमच्याकडे तुम्ही आमच्यासाठी निस्वार्थीपणे केले, पण तुम्ही आमच्यासाठी निस्वार्थीपणे केले. वंदन करते सच्चा गुरुजी, तुम्ही दिले जगण्याचे भान, शब्दात सांगता येणार नाही तुमचे कार्य एवढे महान. आवाजात होती एवढी ताकद, आकार दिला स्वप्नांना, धैर्य दिला, विश्वास दिला, बळ दिला जगण्याला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती शिक्षक तुम्ही दिष्टंभ झालात, जगण्याला जीवनाला मोलाचा अर्थ तुम्ही दिलात. छोट्या छोट्या अक्षरातून तुम्ही जीवन गाणे शिकवलात, रडत कुडत बसण्यापेक्षा लढायला शिकवलात. आजच्या शिक्षक दिनी ठेवेन मनात ही जाण, तुम्हीच आहात आमच्यासाठी जगात सर्वात महान. थँक्यू. सर, मला काही लिहावं तुमच्यावरती कळतच नाही सर, मला काही लिहावं तुमच्यावरती. कार्यही तुमचे तेवढेच आहे कीर्ती, कार्यही तुमचेच आणि तेवढीच आहे कीर्ती. तुम्ही नाही केलीत LLB कायद्याच्या जगातली कधी, तुम्ही नाही केली कधी LLB कायद्यातल्या जगातील, पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून, तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून. थोडा मीही प्रयत्न केला त्यात माझं नाव यावं म्हणून. सर, तुम्ही बोलले शब्द कट्यारीसारखे वार करत गेले, सर तुम्ही बोललेले शब्द कट्यारीसारखे वार करत गेले, पण जीवनाच्या रणांगणात लढायला सामर्थ्य देत होते. सर, तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मीही आदर्श मानतो, सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मीही आदर्श मानतो. हरलेल्या आयुष्याच्या वाटेवर तर तुम्ही आठवून लढायला बसतो. जिंदगी आम्हाला अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुंदर मडकी बनवतो, त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवतो, त्याच्या भविष्याला आकार देतो. शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा, पावित्र्याचा. तसे तर सर्व शिक्षक खूप प्रेमळ आहे. प्रत्येक शिक्षकांकडून एक गुण घेण्यासारखा आहे. प्रेमा मॅम व इतर शिक्षक आम्हा गरीब मुलांसाठी स्वतःचा वेळ काढून स्वतःची मेहनत घेऊन आम्हाला शिकवतात. त्यांचे मी मनापासून आभार मानते व त्यांच्यासाठी मला काही बोलावेसे वाटते. जीने की कला सिखाते हो आप, जीने की कला सिखाते हो आप, ज्ञान की कीमत बताते हो आप. किताबों के होने से कुछ नहीं होता, किताबों के होने से कुछ नहीं होता, अगर मेहनत से नहीं पढ़ाते आप. धन्यवाद. करते गुरुजी, तुम्ही दिले जगण्याचे भान, शब्दात सांगता येणार नाही तुमचे कार्य एवढे महान. आवाजात होती अशी ताकद, आकार दिला स्वप्नांना, धैर्य दिलं, विश्वास दिला, बळ दिलं जगण्याला. आयुष्याच्या प्रत्येक बळावर सर तुम्ही दीपस्तंभ झालात, जगण्याला जीवनाला मोलाचा अर्थ तुम्ही दिलात. छोट्या छोट्या अभ्यासातून तुम्ही जीवन गाणे शिकलात, रडत कुठे बसण्यापेक्षा लढायला शिकला. ऑनलाईन क्लासमध्ये सर्व शिक्षक बेस्ट शिकवतात. जो प्रश्न शाळेतील शिक्षकांना विचारताना भीती वाटते तो प्रश्न ऑनलाईन क्लासमध्ये विचारू शकतो. दररोज 7:30 ते 9:30 ह्या दरम्यान 2 क्लास होतात. बघता 9:30 कसे वाजतात ते समजत नाही. मला दीपिका मॅमचा क्लास खूप आवडतो, कारण की त्या रिलेटेड शब्द वापरतात आणि मला सर्व शिक्षकांचा क्लास खूप आवडतो. आज 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. सर्व शिक्षकांना मी 5 सप्टेंबर ह्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि इंसान के रूप में भगवान थे और शिक्षा का दान करने वाले शिक्षक महान थे. आपल्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या सर्व शिक्षकांना माझे ज्ञान. गुरूंविषयी बोलताना आचार्य चाणक्य म्हणतात की गुरु हा सामान्य असून यांच्या हातामध्ये निर्माण आणि विनाश या 2 गोष्टी असतात. आपल्या अफाट ज्ञानाच्या सामर्थ्याच्या बळावरती शिक्षक हा देशाची उज्ज्वल पिढी वाढवत असतो. अशा ज्या सामर्थ्यशाली शिक्षकांना सन्मानार्थ करण्याचा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर. शिक्षक या 3 शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला आहे. शी म्हणजे शिस्त, श म्हणजे क्षमा, क म्हणजे कर्तव्य. शिक्षा
शिस्त, क्षमा आणि कर्तव्य म्हणजे शिक्षक. जर विद्यार्थी सामान्य असला त्याला असामान्य करण्याचं काम शिक्षक करत असतो. आई वडील आपल्याला जन्म देतात तर शिक्षक हे आपल्या जीवनाला आकार देतात. पाया भक्कम असेल तर त्यावर भक्कम इमारत उभी राहते. आपले शिक्षक हे ज्ञानदानातून आपल्या जीवनाचा पाया भक्कम करीत असतात. अनेक महान लोक पाहिले तर आपल्याला त्यांच्या पाठीमागे शिक्षकांचा हात दिसतो. मित्र हो, आपली संपत्ती चोरली जाऊ शकते परंतु आपल्या ज्ञानाची चोरी कधीही होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात की ज्ञान ही खरी संपत्ती असते. एक शिक्षक स्वतः दिव्याप्रमाणे जळून विद्यार्थ्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवत असतो. मला असं वाटतं की शिक्षक होणे सर्वात श्रेष्ठ आहे. कारण जर कोणता मोठा व्यक्ती व्हायचे जर असेल तर त्याला शिकवण्यासाठी शिक्षकाची गरज असते. आता जाता जाता एवढंच बोलावं असं वाटतं. मंजिल मिले या ना मिले यह तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले यह तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है, ये तो गलत बात है.